एकीकडं विधानसभेच्या निवडणुका आता पार पडल्या। महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनी या सरकारला सत्तेत आणण्यासाठी भरभरून मतदान केलं आणि दुसऱ्या बाजूनं कोल्हापूरमध्ये गोकुळसारखा दूध संघ जो आहे तो निवडणुका झाल्याबरोबर म्हणजे निवडणुकाचा इकडे निकाल लागतोय आणि दुसऱ्या बाजूला 3 रुपयाची कपात करायला लागल्यात। मग ह्याच्यावर शासनाचा काय अंकुश असणार आहे की नसणार आहे असा सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। कारण ज्या लाडक्या बहिणींनी तुम्हाला सत्तेत बसवलेलं आहे त्या लाडक्या बहिणींच्या ज्या कष्टाचं चीज आहे तर ते चीज होणारं दररोज नुकसान व्हायला नको यासाठी सरकारने यापुढे शेतकऱ्यांचं नुकसान थांबवण्यासाठी या संघांच्यावर अंकुश ठेवावा आणि दुधाचा दर जो आहे तो पाण्याचा 20 रुपये आणि दुधाचा 28 रुपये असा न ठेवता तर त्या कष्टाचं योग्य मोल व्हावं। तसंच 10 ml एक्युरेसीचा विषय प्रलंबित असताना दुसरीकडे दूध उत्पादकांच्या नुकसानीला जबाबदार गोकुळ दूध संघ हे बघा दुधाचं मोजमाप जे आहे ते अचूक व्हायला पाहिजे। 10 मिली अॅक्युरेसीचं वजन काटा बसवा यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे, पण त्याला मात्र दूध संघ मात्र सातत्याने विरोध करतोय। मला वाटतंय की त्या पद्धतीने जर आमचे पैसे कमी व्हायला लागलेत म्हणजे जी काटामारी करून तुम्ही पैसे मिळवायचा काही ठिकाणी ते बंद व्हायला लागलेत म्हणूनसाठी तुम्ही दर कमी करायला लागलाय असा पण त्याचा अर्थ होतोय त्याच्यामध्ये। त्यामुळे शासनाने यामध्ये लक्ष घालावं आणि हे जे कोण मध्ये मलाई खायला बसलेले आहेत त्यांच्यावर अंकुश ठेवावा आणि शेतकऱ्यांचं हित बघावं। गोकुळ संघाच्या या भूमिकेवर तुमचं काय मत आहे आणि तुमची यापुढे काय भूमिका असणार? गोकुळचं तर सातत्यानं काय होतं एक बाजून आम्ही आमचा संघ म्हणतोय त्याला, पण दुसऱ्या बाजूनं मात्र सर्वसामान्य उत्पादकांचा ज्यावेळेला विषय येतोय त्यावेळेला मात्र गोकुळ मात्र तिथं राजकारणच आपल्या सोबत ठेवते, ते त्यांची बाजू घेत नाही। त्यामुळे गोकुळ सारख्या संघानं शेतकरी हित बघायला पाहिजे होतं। म्हणजे आता दर कमी करण्यासाठी कारणच काय नव्हतं ना, अचानकच उठले आणि 3 रुपये थेट कमी केले लिटर मागे तर ही गोकुळची सुद्धा ते म्हणजे काहीतरी राजकीय चाल असावी। त्यामुळे अशा चाली न करता शेतकऱ्यांचं त्यांनी हित बघावं आणि शेतकऱ्यांचा फायदा करावा। या विरोधात तुमची काय भूमिका, तुम्ही आंदोलन काय करणार आहात? आम्ही नक्कीच या निर्णयाची आम्ही होळी करू।